आई आई एक रिक्वेस्ट आहे, तू फक्त माझ्यासोबत आत्ता गोडाऊनला आलीस आणि थोडं गाईड केलं तर तिकडच्या बायका सगळ्या ती व्यवस्थित करून घेतील। बेसिकली आई, सुरणाची भाजी बनवण्यासाठी तुझी मदत हवी आहे। वाव आदित्य, मस्त आहे। म्हणजे एक सासरे डॅडमुळे तुम्हाला या घरात राहायला काय मिळतंय, तुमच्या डिमांड्स आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। आता काय तुझी अपेक्षा आहे की एक सासू मॉमने त्या घाणेरड्या तुमच्या किचन मध्ये येऊन पारूची ऑर्डर कंप्लीट करावी। तू जरा वेडायस करे, हा वेड लागलाय का तुला? विसरलास का की एक सासू मॉमना ती मुलगी अजिबात आवडत नाही, ज्या मुलीचं नाव सुद्धा घ्यायला, तिचं तोंड सुद्धा बघायला ज्यांना आवडत नाही, त्यांना तू त्या पारूच्या कामाची हेल्प मागायला आलायस। तुझी अपेक्षा आहे की आता तुझी एक कामगार स्वतःच्या कामासाठी बाहेर गेली आहे म्हणून स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्या किचन मध्ये येऊन इथली कामं करावी। अरे कसं शक्य आहे? आदित्य, एक गोष्ट लक्षात ठेव, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे। तू कोण आहेस हे कदाचित तू विसरला असशील आणि म्हणून तू ही कामं करत असशील, किंवा तुला तुझ्या बायकोनी भरीच पाडलं असेल आणि म्हणून तू ही स्वयंपाकाची कामं करत असशील। आई पण काय झालं, मी तिला मदत पण तू माझ्याकडनं ही अपेक्षा करू शकत नाहीस की मी पारूची ऑर्डर पूर्ण करून देईन, कळलं? मुळात त्या मुलीशी माझा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे तिचं काम पूर्ण झालं काय किंवा नाही झालं काय मला त्यांनी काहीही फरक पडत नाही। प्लीज समजून घे आई, मला आता खरंच तुझी गरज आहे। तुझा गायडन्स जर असेल तर... माझा निर्णय झालाय, मी यात तुला काहीही मदत करू शकत नाही। आई आई बिचारा आदित्य, अगे पडलास ना तोंडावर। आणि काय रे, तुम्हाला जर स्वतःची कामं करायला जमत नाहीत तर घेताच कशाला? आणि तुझी ती बायको पारू, जिच्यासाठी तू इथे मदतीची भीक मागायला आलायस, ती स्वतः तिच्या स्वार्थासाठी निघून गेली। तुझ्यावर एवढा मोठा जबाबदारीचा डोंगर टाकून स्वतःच्या स्वार्थासाठी ती मुलगी निघून गेली। काय रे, इतकं स्वार्थी नसावं खरंच कोणी। खूप स्वार्थी आहे तुझी बायको, सेल्फिश पारू। सासू मग आता ही भाजीच तयार होणार नाही म्हणजे ऑर्डरच कंप्लीट नाही होणार, आणि एक सासू मॉमने तर कंप्लीटली नाकारलंय हेल्प करायला। आदित्य आणि पारूच्या हातातून ही ऑर्डर गेली। वाव, मला काय वाटतंय, मला लगेचच त्या माणसाला फोन करून हे कळवलं पाहिजे। हा, आत्ता फोन करून त्याला सांगते। काय हो काका, सांगितलं होतं ना मी तुम्हाला, त्या पारूस टिफिन सर्व्हिसेसवर अजिबात विश्वास ठेवू नका। ते लोक तुम्हाला फसवतील, तुम्हाला अडकवतील, पण नाही, तुम्ही माझ्यावर विश्वासच नाही ठेवला। खूप जास्त विश्वास होता तुमचा त्या टिफिन सर्व्हिसेसवर, पण घ्या आता, मोडलाच त्यांनी। तुमची ऑर्डर कंप्लीट होऊच शकणार नाहीये, कारण अहो तुमच्या ऑर्डरमध्ये तुम्ही जी सुरणाची भाजी सांगितलीत ना, ती इथे कोणाला बनवताच येत नाही। आणि तुम्ही तर तुमच्या डोळ्यांनी बघून कन्फर्मही केलंय की ती पारू मेन शेफ ती इथे नाहीच आहे। बिचारे काका, मी तुम्हाला एक ऑफर दिली होती की मी तुमची ऑर्डर पूर्णपणे फ्री मध्ये तुमच्याकडे पोहोच करेन, तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा मला तुम्ही अक्कल शिकवायला लागलात की हे फ्रीचं जेवण घ्यायला आम्ही काय भिकारी नाही आहोत, तुम्हाला जर इतकं फ्रीचं जेवण देण्याची इच्छाच आहे तर कुठल्या तरी मंदिरात जाऊन दान करा किंवा कोणत्या तरी गरिबांमध्ये वाटा वगैरे, असं काय 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 काय। काका, हो मी तर आपली मोठ्या मनाने तुमची मदत करायला बघत होते ना, पण तुम्ही मला उलटा माज दाखवलात आणि माझी ऑफर उडवून लावलीत। आता बसा, आता तुमची ऑर्डर कंप्लीट होऊच नाही शकणार, त्यामुळे तुमचं जे फंक्शन आहे तेही अर्धवट राहणार आणि तिथे आलेले सगळे लोक उपाशीच राहणार।
दादा काय हरलो मी. अरुणचं हे स्वप्नच राहणार आहे. आपल्याला कॅन्सल करावं लागेल ही ऑर्डर. आईने नकार दिला यायला, ती नाही येऊ शकत. त्यांचा ऍडव्हान्स परत द्यावा लागेल. शेवटचा पर्याय तोच आहे. त्यांना त्यांचे पैसे देऊन टाकतो. दादा अरे कस मला आदित्यची ही अवस्था बघवत नाहीये. तो किती जीव तोडून ही ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पण आज तो हरणार. या पारूमुळे माझ्या आदित्यवर ही वेळ आली आहे. तिच्यामुळे हा ऑर्डरचा घाट घातलाय त्याने. तिला जर ही ऑर्डर पूर्ण करणं शक्य नव्हतं तर घेतलीच कशाला ऑर्डर. तिच्यामुळे आज सगळ्यांची फजिती होती. माझा राग पारूवर आहे. आदित्यची काय चूक यात? त्याची का हार होते या सगळ्यात? नाही नाही, असं होऊन नाही चालणार. आता काहीही झालं तरी मी माझ्या मुलाला असं हरलेलं बघूच शकत नाही. काय करू मी? तुम्हा सगळ्यांचे आभार. तुम्ही आता इथपर्यंत एवढी साथ दिलीत. पारूचं आपण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होतो, पण नाही पूर्ण करू शकलो. खरं सांगू का, चूक माझीच आहे. नाही, ऑर्डर घ्यायलाच नव्हती पाहिजे होती. मी जातो, ते पैसे देऊन येतो वेळेत. त्यांना काहीतरी मार्ग काढता येईल. आणि तुम्ही असं समजू नका, ही ऑर्डर पूर्ण नाही झाली आहे तर तुम्हाला तुमचा मोबदला मिळेल की नाही ते सगळे व्यवस्थित तुम्हाला मिळेल. काळजी करू नका. ही सगळी चूक माझी आहे, त्यामुळे अशी जबाबदारी माझीच आहे. ठीक आहे, यालाच त्याची काही गरज नाही.